आपण फक्त आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी ताटकळलेले आहात। या ठिकाणी या सभेमध्ये अजय सावंत आणि अजय आवटी या दोघांनी असणारा 1 लाख रुपयाचा असणारा दान दिले, त्याच्याबद्दल मी या दोघांचे असणारे जाहीर आभार या ठिकाणी मानतो। आपल्या सगळ्यांची ऊर्जा, महाराष्ट्राची देशाची ऊर्जा, आंबेडकरी जनतेचं हृदय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहेत। आजच्या सभेचे असणारे अध्यक्ष राजारामजी पाटील, पक्षाचे असणारे अध्यक्ष अशोक सोनवणे, व्यासपीठावरती उपस्थित दशरथजी पाटील, त्याच्याचबरोबर जयंतरावजी कुर्णे, मौर्याजी, ज्यांना जायचं होतं आपलं म्हणणं मांडून गेलेले असे असणारे AIMचे असणारे असदुद्दीन ओवैसीजी, सन्माननीय व्यासपीठ, ठाणा जिल्हा, त्याच्याच बरोबर नवी मुंबई, कल्याण इथल्या असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आजची असणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं असणारं अभिनंदन करून मी आपल्यासमोर बोलतोय। ज्याचा उल्लेख RSS BJPचं असणारं सरकार लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आलं। जोपर्यंत बहुमत नव्हतं तोपर्यंत सहकाराची भाषा बोलत होते, युतीची भाषा बोलत होते, अशी असणारी परिस्थिती आहे। पण 2014 मध्ये बहुमत आलं तसं त्यांनी स्वतःचा खरा रंग बाहेर काढायला सुरुवात केला। त्यांचा खरा रंग हा 1949 साली त्यावेळेचं सरकार जे होतं आणि गोलवलकर गुरुजी यांच्यामधल्या असणाऱ्या करारनाम्यातून बाहेर पडला, अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून त्या पिढीने यांना असणारं सत्तेकडे फिरकू दिलं नाही, येऊ दिलं नाही, का यांनीच त्या काळी संविधानाला मान्य करणार नाही म्हणून सांगितलं होतं। या देशातला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, लोकांनी जल्लोष केला की आम्ही ब्रिटिशांच्या राज्यातून मोकळे झालो। पण याच RSSने 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून साजरा केला। 15 ऑगस्ट काळा दिवस का साजरा केला
70 वर्षानंतर सुद्धा त्याचं असणारं उत्तर नाही. पण माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे 2014ला आता आपलं सरकार आले म्हणून नाक मुठीत धरून त्यांनी तिरंगा फडकवला. नागपूरच्या रेशमबागच्या ऑफिसमध्ये RSSच्या ऑफिसमध्ये 2014 पर्यंत कधीही तिरंगा फडकला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा लढा विचारांचा लढा आहे. आज उरलेल्यांना ते असणारा देशद्रोही म्हणतात, पण यांनी तिरंगा मानला नाही, पण यांना कोणी देशद्रोही म्हटलेलं नाही. अनेक जणांना याची आठवण असेल की साधनामध्ये त्या काळी राजा ढालेंनी असणारा एक लेख लिहिला होता. या तिरंगाच्या संदर्भातला असणारा लेख लिहिला होता. देशाच्या असणाऱ्या ध्वजाबद्दल लिहिला होता. गदारोळ झाला, राजाला अटक झाली, पण इथल्या असणाऱ्या काँग्रेसच्या राजवटीने RSSने इथला झेंडा फडकवला नाही, याच्यावरती कधी कारवाई केली नाही हे आपण लक्षात घ्या. आम्ही काँग्रेस सोडल्यानं विचारतो की राजा ढालेच्या असणाऱ्या त्या लेखावरती गदारोळ झाली, त्याच्यावरती केस झाली. मी त्याचं समर्थन करत नाही, पण ज्यांनी या देशाचा झेंडा मानला नाही, राष्ट्रध्वज मानला नाही, त्याच्यावरती का कारवाई झाली नाही हे आपण सांगा. कारण का? आजही काँग्रेसवाले उत्तर देत नाहीत अशी असणारी परिस्थिती. देशामधलं एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोण असेल तर RSS हे असणार एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे. मोहन भागवत यांना आम्ही असणारा विचारतो की AK-47 कशासाठी? नुसते मोहन भागवत नाही, तर त्याच्या अगोदरचे सुद्धा प्रमुख शस्त्रांची पूजा करतात. पोलीस खाता असताना, मिलिटरी खाता असताना तुम्हाला शस्त्राची गरज काय? कोणापासून तुम्हाला सुरक्षितता पाहिजे? RSS ही एका समाजाची संघटना आहे. त्याच्यात चांगली गोष्ट आहे की सगळा समाज त्याच्या बरोबर नाही, फक्त अर्ध्या चड्डीवालेच त्यांच्या बरोबर आहेत. आणि मग या अर्ध्या चड्डीवाल्यांना विचारतो की तुम्हाला भीती कोणाकडून? डोंबिवलीमध्ये RSS BJP जे असणारे एक कार्यकर्ते की ज्यांचं नाव कुलकर्णी, वर्तमानपत्रातून त्यांचं नाव आलंय म्हणून मी घेतोय, त्यांच्या दुकानामध्ये शस्त्राचा साठा सापडला. शस्त्राचा साठा सापडला. पोलिसांचे धन्यवाद मानतो की त्यांनी हा साठा जप्त केला.
नाही तर आपली सत्ता चालली आहे. MIM आमच्या बरोबर आहेत, सभा झाली. दंगलीसाठी तरी हा साठा गोळा केला नव्हता का? पोलीस खात्याला माझी विनंती आहे की अनेक RSSच्या घरावरती धाडी घाला, शस्त्र मिळाल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या. हे शस्त्र कशासाठी? दंगली घडवण्यासाठी. आणि दंगली जर घडवण्यात असतील तर दंगल कशासाठी घडवताय याचं तरी आम्हाला सांगा. मित्रो, सातत्याने भांडण राहत राहिलं की आपल्याला पोळी भाजता येते. हिंदू मुसलमानाची दंगल झाली की इथला मुसलमान बदमाश आहे, तो पाकिस्तान धार्जिनी आहे म्हणून स्टॅम्प मारून मोकळा होतो. आपण स्टॅम्प मारून मोकळा होतो आणि मग आपल्या मनामध्ये घर करतं की इथला मुसलमान बदमाश आहे. पण इथली परिस्थिती फार वेगळी आहे. या देशातला जो कारागीर वर्ग आहे, मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल, हा मिडल ईस्ट मध्ये कामाला जातो. आखाती देशामध्ये तो कामाला जातो. आणि इथला बुद्धिजीवी जो आहे हा युरोपला जातो, अमेरिकेला जातो. दोघही पैसे कमवतात. आखाती देशामध्ये गेलेला कारागीर वर्ग, मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल, त्याला लागणारा खर्च तो तिथे ठेवतो. उरलेला सगळा पैसा तो भारतामध्ये पाठवतो. पण हा बुद्धिजीवी वर्ग जो युरोपला गेला, अमेरिकेला गेला, त्याचा पैसा येत नाही हे आपण लक्षात घ्या. तो पाठवतच नाही. दोघांचा फरक आपण लक्षात घ्या. इथला असणारा कारागीर वर्ग, मग तो हिंदू असेल मुसलमान असेल, आखाती देशामध्ये गेला, त्याला लागणारा पैसा फक्त ठेवतो, उरलेला पुन्हा भारतामध्ये पाठवतो. पण युरोपमध्ये गेलेला, अमेरिकेमध्ये गेलेला या देशातला बुद्धिजीवी हा खडकू सुद्धा पाठवत नाही हे असताना लक्षात घ्या. हे जे आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस, भारतीय प्रवासी दिवस NRI म्हणून सांगितलं जातं, हा देशामध्ये पैसा पाठवायचा असेल तर तो म्हणतो मला इंटरेस्ट काय मिळणार, मला व्याज दर काय मिळणार, मी ज्या देशामध्ये गेलो त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मी माझा पैसा भारतामध्ये ठेवेन, नाही तर मी ठेवायला तयार नाही. अमेरिकेमध्ये गेले, युरोपमध्ये गेले, हे सगळे RSSचे भक्त आहेत हे आपण असताना लक्षात घ्या. आणि RSS वाले इथे देशभक्ती शिकवतात. RSS वाले इथले देशभक्ती शिकवतात. RSS वाल्यांनो, तुमचे जे भावबंदकी आहे, सभासद आहेत, मित्र आहेत, युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये गेले, त्यांना असं सांगा की आखाती देशामधला भारतीय गेलाय, तो बिना व्याजाने पैसा पाठवतो, तसं ह्यांनाही म्हणा की बिना व्याजाने इथे पैसे पाठवा. म्हणजे एक निखळ नफाखोर,
नफा मिळत असेल तर मी मदत करणार, आणि दुसरा या मातीशी प्रेम करणारा तो म्हणतो की माझ्याकडे अधिक पैसा आलाय तो माझ्या भारतीयांकडे गेला पाहिजे आणि बँकेमध्ये पाठवतो, अशी असणारी परिस्थिती आहे. हा दृष्टिकोन आहे इथल्या बुद्धिजीवीचा आणि कारागीर वर्गातला. हा कारागीर वर्ग मग ओबीसीच्या नावाने ओळखला जातो, मग तो मुसलमान असेल, तो हिंदू असेल, तो इतर कुठला असेल. इथला असणारा बुद्धिजीवी सवर्णाच्या नावाने ओळखला जातो, ठेकेदार म्हणून समजला जातो, आणि म्हणून ठेकेदाराची वृत्ती तो पुन्हा दाखवतो की इंटरेस्ट देणार असेल तर पैसा देईन, इंटरेस्ट देणार नसेल तर मी पैसा देणार नाही. खऱ्या अर्थाने आम्ही RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही जो इथला असणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद जो सांगताय तो आम्हाला जरा समजावून सांगा ना. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद असतो काय तो तरी समजावून सांगा. आम्ही आव्हान दिलंय की तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद सांगा, आणि आम्ही ह्या देशामधला संविधानिक आणि भौगोलिक राष्ट्रवाद लोकांना असणारा शिकवतो. का संस्कृती या देशापासून त्या देशामध्ये गेली, त्या देशातला राष्ट्रवाद इथे येत नाही, या देशातला राष्ट्रवाद तिथे जात नाही. राष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तिला असणारी सीमा असते, तिची बाउंड्री असते. आणि कल्चरल ज्याला आपण म्हणतो तिला बाउंड्री नसते, तिला सीमा नसते. या एकदा आव्हान स्वीकार आमचं. राष्ट्रवाद हा सांस्कृतिक असतो की या देशामधला राष्ट्रवाद भौगोलिक असतो, संविधानिक असतो, लोकांना ठरवू द्या. पण हे कधीही आव्हान स्वीकारणार नाहीत हे आपण असं लक्षात घ्या. कारण का यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा दुसरा तिसरा नसून हा मनुवाद आहे हे आपण असं लक्षात घ्या. संस्कृती म्हणजे यांची कुठली संस्कृती? विषमतेची संस्कृती, द्वेषाची संस्कृती, एकमेकाला बरोबरीच्या रिश्त्याने न बघणारी संस्कृती. स्पष्ट तर करा. हे स्पष्ट करणार नाहीत. इथे कदाचित 35-40 साली हा पूर्वी कुलाबा जिल्हा मुंबईतला असणारा ठाणे जिल्हा या ठाणे कुलाबा दोन्ही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधू त्यावेळेस नव्हता. खोतीची पद्धत होती आणि खोत इथले मालक झाले होते. या खोतांच्या विरोधात इथल्या आगरी कोळी समाजाने बाबासाहेबांनी उभा केलेला खोती विरोधाचा लढा हा यशस्वी केला. इंडिपेंडेंट लेबर पक्ष स्थापन करण्यात आला आणि पहिल्यांदा इथला आगरी कोळी 35 साली विधानसभेमध्ये गेला हे आपण सर्व लक्षात घ्या. तो विधानसभेमध्ये गेला आणि खोतीच्या विरोधात आवाज उठवायला लागला
आणि आज इथला असणारा आगरी कोळी जो मालक आहे त्या खोतीच्या विरोधातल्या लढ्यातला हा त्यांचा विजय आहे आणि जमिनीचा मालक झाला अशी असणारी परिस्थिती आहे। पण आज स्पेशल इकॉनॉमिक झोन नवीन शहराच्या नावाने या सगळ्या जमिनी एक्वायर करण्याच्या पाठीमागे लागले। या सगळ्या जमिनी एक्वायर करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत। मग सेना असेल तर सेना आहे, बीजेपी असेल तर बीजेपी असेल, काँग्रेस असेल तर काँग्रेस आहे, एनसीपी असेल तर एनसीपी आहे। दिबा पाटील यांच्या असणाऱ्या 80 सालच्या असणाऱ्या कालावधी नेतृत्वामध्ये या सिडकोच्या विरोधातला लढा झाला नसता तर एक नवीन नियम इथे असणारा जो आला की ज्यांच्या जमिनी एक्वायर करणार आहात 12.5% त्याला दिल्या पाहिजेत मोबदल्या सकट। अनेक जणांना तो इतिहास असेल का, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, पण कॉलेजमध्ये असताना आम्ही त्या लढ्यामध्ये येत होतो। हा सिडकोच्या विरोधातला इतिहास कोणी लिहिला नाही, पण ज्यांनी पाहिला त्यांनी असणार आहे। मिलिटरी आली होती, SRP आल्या होत्या, आणि आज पुन्हा आपण बघत असाल की 70 वर्षाच्या कालावधीनंतर आम्हाला असणारा गावठाणासाठी लढावं लागतंय अशी असणारी परिस्थिती आहे। गावठाणासाठी लढावं लागतंय, ते नावं आम्हाला असणार। ही सत्ता आपण कायम ठेवली तर गावठाणं सुद्धा हातामधनं निघून जातील, हा इशारा मी आपल्याला असणारा या ठिकाणी देतोय। कारण का मुंबई, ठाणा, कल्याण ही जी आजूबाजूचा जो इलाका आहे, मी असा 70 मुंबई केंद्र धरला 70 किलोमीटरचा इलाका आपण असा धरला तर ही ह्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी आहे। ही 70 किलोमीटरचा एरिया जो आहे तो यांना सोन्याची कोंबडी आहे। आणि मग अंबानीसाठी असेल, बजाजसाठी असेल किंवा इतर कुठल्याही इंडस्ट्रियलिस्टसाठी असेल, माग पुढे हे बघत नाहीत, सरळ सरळ पोलिसाचा वापर करून गावाला झोडून काढायचं आणि त्या जमिनी बळकवायच्या अशी असणारी परिस्थिती। स्थानिक माणसाला जोपर्यंत आपण निवडून देणार नाही, इथल्या भूमिपुत्राला आपण जोपर्यंत निवडून देणार नाही तोपर्यंत इथे माझ्या अंदाजाने येत आपल्याला जिंकता येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। जिंकता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना इथलं असं आव्हान आहे की सत्तेवरती जे बसलेले आहेत हे आता अब्जोपती झालेले आहेत। यांना सत्ता लोकांच्या विकासासाठी नको, यांना असणारी सत्ता ही स्वतः गब्बर होण्यासाठी पाहिजे। म्हणजे एक काळ मुंबई मधला मला आठवतो, कंपन्याच्या बाहेर बोर्ड लागत होते की कामगार भरती आहे, पण इथल्या राज्य सत्तेला असं वाटलं नाही की ठाणे जिल्ह्यामधल्या कुलाबा, त्यावेळेस कुलाबा जिल्हा होता, ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यामधला जो बेरोजगार आहे, तरुण आहे, त्याला असणारं इथं काम द्यावं, ट्रेनिंग द्यावं, अजिबात झालं नाही। बाहेरचा माणूस घेऊन आला आणि तिथे बसवला अशी असणारी परिस्थिती आहे। आज जो 70 किलोमीटरचा जो इलाका आहे त्या
या 70 किलोमीटर मधल्या राहणाऱ्या लोकांचं शोषण, त्याला हुसकवणं, त्याच्या जमिनी बळकावणं आणि आम्ही विकास करतोय म्हणून सांग. महाराष्ट्रातली जी 9 कोटी जनता आहे, ही 9 कोटी जनता ठाणा आणि मुंबई नुसतं आपण असं जर धरलं तर 3 कोटीची आहे, 3-3.5 कोटीची आहे. उरलेला महाराष्ट्र 7 कोटीचा. आम्ही त्यांना असं म्हणतोय की उरलेल्या विभागामध्ये सुद्धा विकास होऊ शकतो. तेव्हा उरलेल्या विभागाचा विकास का नाही? पालघर आहे, पालघरचा असणारा समुद्र हा 60 फूट खोल आहे. फार चांगल्या रीतीने तिथे असणारा बंधारा होऊ शकतो, पोर्ट होऊ शकतो. इथल्या सगळ्या लोकांना असणारं काम त्या ठिकाणी मिळू शकतं. पण या भागाचा विकास व्हावा असं कोणाला वाटत नाही. रशियाकडून जी असणारी गोरकी नावाची असणारी जी मोठी बोट घेतली होती, युद्ध नौका जी विकत घेतली, तिचा खरा बेस हे पालघर होतं. पण पालघरला न प्राधान्य देता इथल्या मुख्यमंत्र्यांनी, इथल्या राजकीय पक्षाने त्याला प्राधान्य दिलं नाही म्हणून ते कोचीनला निघून गेलं. कदाचित या भागातला स्थानिक माणूस लोकसभेमध्ये असता, विधानसभेमध्ये असता तर कदाचित तो भांडला असता, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज जो अपेक्षा या ठिकाणी घेतल्या जातो, प्रचार जो या ठिकाणी केला जातो, ओबीसीचं संघटन ओबीसीने बघावं, त्यांनी मुसलमानाशी का बसावं. आम्ही असं विचारतो की हा जो प्रश्न विचारतोय त्याला प्रतिप्रश्न विचारा की याच्या अगोदर ओबीसीला सत्तेमध्ये का पाठवलं नाही. इथला कोळी असेल, आगरी असेल, धनगर असेल, माळी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, आलुतेदार बलुतेदार असेल, तो इथला खासदार का नाही झाला. आज ज्यावेळेस ओबीसी आपलं स्वतःचं संघटन घेऊन उभा राहिला आणि त्याला इथल्या मुसलमानांनी साथ द्यायला सुरुवात केली आणि मुसलमानाने साथ देताना मुसलमान असं म्हणतोय की मला काहीच देऊ नको, तू सत्तेमध्ये जा आणि शांतता इथे नांदव. तर ही विष पेरलं जातंय, हे विष पेरलं जातंय की मुसलमान इथला असणारा बदमाश. मित्रो, इथला मुसलमान जर बदमाश असता, इथला मुसलमान जर बदमाश असता तर काश्मीरमध्ये पूर्ण काश्मीर जळत नाही, पूर्ण काश्मीर जळत नाही, 2.5 जिल्हा फक्त जळतोय. कुपवाड असेल, अनंतनाग असेल, जिथे चकमकी येतात आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपण फक्त आठवा. 2.5 जिल्हे आहेत. या 2.5 जिल्ह्याने गेले 30-35 वर्ष या देशाच्या आर्मीला नाकी नऊ आणली आहेत, हे आपण लक्षात घ्या. नाकी नऊ आणलेली आहेत 2.5 जिल्ह्याने. देशभरातला मुसलमान हा 12% मुसलमान. या 12% मुसलमानाने ठरवलं असतं
तर इथली आर्मी सुद्धा काही करू शकली नसती, हे आपण लक्षात घ्या. बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, त्यांनी भारतीय मुसलमानांना शाबासकी दिली. भारतीय मुसलमानांना शाबासकी दिली. आणि शाबासकी कशासाठी दिली? तर इथे असणाऱ्या भारतीय मुसलमानाने आखाती देशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला अजिबात थारा दिलेला नाही आणि अजिबात त्याला बळी पडलेला नाही. आणि तो म्हटला आमच्या इथे 1% फक्त मुसलमान आहे, त्याला आम्ही सांभाळू शकत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो अपप्रचार केला जातोय, हा RSS वाला अपप्रचार करतोय. त्याला असं विचारा, बाब मुसलमान धरला गेला तर चाकूशिवाय मिळत नाही, तुम्ही धरला गेलात ते AK-47 मिळते, हे कुठून येतं हे तर सांगा. सांगितलं जातं, प्रचार केला जातो की मुसलमानाचं 600 वर्ष राजवट झाली, आता हिंदूंनी ह्यांना 1200 वर्ष गुलाम म्हणून केलं पाहिजे. 600 वर्ष राज्य झालं याच्याबद्दल दुमत नाही, पण त्या 600 वर्षाच्या राजवटीमध्ये दिवाण कोण होता हा सांगा, तिथला पंतप्रधान कोण होता हा सांगा, प्रधान दिवाणजी कोण होता ते सांगा. ते पुन्हा इथले शेठजी भटजीच होते. तो काय इथला कोळी नव्हता, तो काय इथला आगरी नव्हता, तो काय धनगर नव्हता, तो काय वंजारी नव्हता, तो काय मातंग नव्हता, तो काय चर्मकार नव्हता, तो लोहार नव्हता, तो सोनार नव्हता, तो कैसाडी नव्हता, किंवा तो इथला असणारा चर्मकार सुद्धा नव्हता, अशी असणारी परिस्थिती आहे. राज्य कोणाचं आलं, पण राज्याच्या चाव्या या शेठजी भटजींच्या हातामध्ये राहिल्या. आणि आताही स्वतंत्र भारताच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातामध्ये राहाव्या म्हणून इथला असणारा वंचितांची युतीच होऊ द्यायची नाही, असा कट कारस्थान या ठिकाणी झालेलं आहे. असं कट कारस्थान झालेलं आहे की वंचितांनी वंचितच राहिलं पाहिजे, सेवकच राहिलं पाहिजे. इथला राजा कधी होता कामा नये, इथला राज्य कारभार कधी होता कामा नये, आणि त्याने या देशामधला विकास कधी करू नये. हा शेती पिकवणारा भाग आहे. तंत्रज्ञान विकसित होत जात, तंत्रज्ञान विकसित होत जातं, पण सगळंच तंत्रज्ञान हे माणसाच्या उपयोगी नाही, हे आपण असं लक्षात घ्या. सगळंच तंत्रज्ञान माणसाच्या उपयोगी नाही, तर काही तंत्रज्ञान हे माणसाला कैद करणार आहे. या भात पिकवणाऱ्या भागामध्ये सुद्धा मोठ्या राईस मिल आहेत, तशा छोट्या राईस मिल सुद्धा आहेत. दोन्ही किफायतशीर आहेत. मोठ्या राईस मिल आला की कैदी सुरुवात होते, छोट्या राईस मिल आल्या की लोकांची आबादी त्या ठिकाणी. पण इथलं कुठलंही शासन आलं त्यांनी आम्ही छोट्या राईस मिलच्या बाजूने आहोत असं कधीच म्हटलं नाही. का छोट्या राईस मिलच्या बाजूने झाल्या असत्या तर दोन चार गावाच्या पाठीमागे एक राईस मिल उभी राहिली असती. ग्रामीण भागातून नवीन उद्योजक उभा राहिला असता आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला असता, हे लक्षात घ्या. धोरणं सुद्धा आपल्या बाजूने नाहीत, धोरणाची भूमिका सुद्धा आपल्या बाजूने नाही. तर धोरणाची भूमिका सुद्धा काय, तर एक मोठा राईस मिल उभं करायचं
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, म्हणजे त्याला आम्ही गुलाम व्हायचा अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की राजकीय दृष्टिकोनातून आम्ही समता आणली, राजकीय दृष्टिकोनातून आम्ही समता आणली, पण सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनामध्ये विषमता आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून विषमता आहे. गेल्या 70 वर्षामध्ये लोकसभेची उमेदवारी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल की बीजेपी असेल, कोणाला दिली याचा आपण सांगा, मी काही नावं घेत नाही. उमेदवारीच्या माध्यमातून जी सामाजिक लोकशाही आली होती, यायला पाहिजे होती. उमेदवारीच्या दृष्टिकोनातून जी सामाजिक लोकशाही आली पाहिजे होती ती अजिबात आली नाही, तर ती जातशाही आली आणि जातशाहीची आता घराणेशाही झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये नाही, तर ही सर्वसामान्य फक्त मतदान देण्यासाठी आहे आणि सत्ता 169 कुटुंबाच्या हातामध्ये आहे. केव्हा तरी शांततेत घरीत बसा. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, जिल्हा बँकेचा अध्यक्ष, आमदार, खासदार, चेअरमन वेगवेगळ्या संस्थेचे नावं काढा आणि ते एकमेकाच्या नात्यामध्ये आहेत की नाही तेवढं असताना बघा. ते एकमेकाच्या नात्यामध्ये आहेत की नाही, ते नात्यामध्ये असेल तर कुटुंबशाहीची सत्ता आली. ही जोपर्यंत कुटुंबशाहीची सत्ता आपण उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत लोकशाही टिकणार नाही, हे लक्षात घ्या. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारीच्या माध्यमातून घराणेशाहीला चॅलेंज देण्याचा आम्ही असं ठरवलेला आहे. आणि म्हणून ठाणा असेल, भिवंडी असेल किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल, घराणेशाहीतल्या कुठल्यालाही तिकीट मिळणार नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाला आम्ही ते उमेदवारी देऊ. कारण लोकशाही ही सगळ्यांच्या दारापर्यंत गेली पाहिजे. विकासामध्ये सगळ्याच माणसं त्या ठिकाणी सहभागी झाली पाहिजे. आणि ती करायची असेल तर सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये दिली पाहिजे. आणि ती वंचित बहुजन आघाडी करण्यामध्ये कटिबद्ध काय हे आपण लक्षात घ्या. राजारामजी पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसीची सत्ता संपवायला निघाली. ओबीसीची सत्ता संपवायला निघालीत. 10% त्यांनी सवर्णांचा उल्लेख केला. हे दिवाळखोरीचं सरकार आहे, आपण लक्षात घ्या. यांचा वरचा मजला खाली आहे, हे आपण लक्षात घ्या. यांना आता सुचत नाही आपण काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे. यांची आता मतिमंद झालं एवढं लक्षात घ्या. पंडित जवाहरलाल नेहरूने एक रिटायर्ड झालेल्या माणसाला एक्सटेन्शन द्यावं म्हणून बाबासाहेबांकडे फाईल पाठवली. बाबासाहेबांना वाटलं की नेहरूने पाठवलं म्हणजे ह्याच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भेटायला बोलवलं. त्याच्याशी गप्पा मारल्या. गप्पा मारल्यानंतर फाईल वरती लिहिलं की ही हॅज रीच्ड हिज प्लॅटो. सही केली आणि फाईल पाठवून दिली. ही हॅज रीच्ड हिज प्लॅटो याचा अर्थ की त्याच्या बुद्धीचा विकास होऊन गेलेला आहे.
आता त्याच्याकडे देण्यासारखं काही राहिलेलं नाही, म्हणून हा रिटायर झाला तर अधिक चांगला आहे. हे सरकार ज्यावेळेस सवर्णांना 10% द्यायला निघाले त्यावेळेस यांची परिस्थिती त्या कारकुनासारखी झालेली आहे, हे आपण लक्षात घ्या. यांच्याकडे आता देण्यासारखं काही राहिलेलं नाही. हे आता विकासाचा आराखडा देऊ शकत नाही आणि विकासाचा आराखडा देऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाला आरक्षण वाटत सुटलेत अशी असणारी परिस्थिती आहे. आरक्षणाची खिरापत वाटत सुटलेत. गरज ही आहे की हा जो विद्यार्थी आहे बुद्धिमान आहे त्याला त्याच्या आवडीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आज व्यवस्था आपण काय निर्माण केली पाहिजे, नवीन व्यवस्था आपण काय निर्माण केली पाहिजे की इथल्या बुद्धिमान विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आज आवडीचं शिक्षण नाही. मला जेवढे मार्क भेटतात तेवढं असणारं शिक्षण आहे. मला जायचं असतं कुठल्या तरी दुसऱ्या कोर्सला, जागा नाही, फुल झालेली आहे. मला जे मार्क मिळालेत ते मेडिकलला पाठवतो, मेडिकलला जाण्याशिवाय दुसरा माझा मार्ग नाही. नवीन देश होता तोपर्यंत हे चाललं, पण आता 70 वर्षाचं बाळसं झाल्यानंतर इथल्या तरुण पिढीच्या आशा आणि आकांक्षा याला आपण असं उत्तर दिलं पाहिजे. तरुण पिढीच्या आशा आणि आकांक्षाला उत्तर दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याला शिक्षण ज्याच्यामध्ये पाहिजे त्याला आपण दिलं पाहिजे आणि ती व्यवस्था इथल्या सरकारने निर्माण केली पाहिजे, हे लक्षात घ्या. ही आज नवी क्रांतीची गरज आहे. ही नवी क्रांती आपण आणली नाही, हा नवा विचार आपण असताना घेतला नाही, हा नवा मार्ग आपण असताना घेतला नाही तर या देशामध्ये आरक्षणाच्या नावाने ज्या फळ्या पडल्यात, आरक्षणाच्या नावाने ज्या फळ्या पडल्यात, दुफळ्या पडल्यात, उद्या या संघर्ष आणि शारीरिक संघर्ष सुद्धा होण्यापासून कोणी थांबवणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे वैचारिक दिवाळखोरीचं सरकार हे उचलून फेकलं पाहिजे. आता पोलीस खातं कमी करत चालली, ट्रॅफिक मधला पोलीस नको, ते आता म्हणते रोबो ते सगळं बघतील. तंत्रज्ञानाचा विकास होत राहील याच्याबद्दल दुमत नाही, पण कुठलं तंत्रज्ञान भारताला लागू आहे आणि त्यांनी स्वीकारलं पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा आहे. जे तंत्रज्ञान माणसाच्या हातातला काम काढून त्याला बेरोजगार करणार असेल तर अशा तंत्राचा पुरस्कार आम्ही कधीही या ठिकाणी करणार नाही. तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण ते तंत्रज्ञान सुद्धा इथल्या बेरोजगार माणसाच्या हाताला काम देणारं तर तंत्रज्ञान असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि नवीन वाटचाल ही आपल्याला करावी लागेल. एखादा दुसरा मंत्री येडा असतो, परदेशात जातो, परदेशातून काहीतरी बघतो आणि मग विद्यार्थी जसा अभ्यास करत नाही, परीक्षेला घेतला की पुढच्याला सांगतो अरे वाकडा बस, तुझा पेपर मला वाचू दे, कॉपी करायचा आहे. तसे हे मंत्री कॉपी कॅट झालेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. त्या कॉपी कॅट करणारा पास होत नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हे कॉपी कॅट सरकार आपल्याला नको, तर या देशामधल्या तरुणांच्या हातामध्ये, नव्या पिढीच्या हातामध्ये ही सत्ता जाणं हे महत्वाचं आहे. कारण का हे राज्य, हे विश्व हे त्याचं आहे, हे आपण लक्षात घ्या.
मोदींनी ठरवलं असतं तर त्यांनी 2 कोटी लोकांना रोजगार दिले असते. नाही असं नाही. मोदीने ठरवलं असतं ते दिलं असतं. कृषीवरती आधारित प्रक्रिया केंद्र जर सुरुवात केली असती तर नवीन उद्योजक उभा राहिला असता, नवीन कारखाने उभे राहिले असते आणि या नव्या कारखान्यामार्फत कामं मिळाली असती. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथं वर्ण व्यवस्था असेल, जातीय व्यवस्था असेल, याला भांडवलशाही लागते. याला भांडवलशाही लागते. त्याला सर्वसामान्य माणूस भांडवलदार होता कामा नये. कारण सर्वसामान्य माणूस भांडवलदार झाला तर जातीयतेला आणि वर्ण आश्रमाला तडा बसतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची असणारी अर्थव्यवस्था सुद्धा आम्ही ज्यावेळेस आखू त्यावेळेस इथल्या सर्वसामान्य माणसाला भांडवलदार करणारा आहे हे आपण लक्षात घ्या. कारण आज भांडवलदार होऊ शकत नाही. बँकेत जायचं, कर्ज घ्यायचं असेल, बँकवाला म्हणतो तारण काय देणार आहेस तेवढं सांग. तारण असेल तर कर्ज, तारण नसेल तर कर्ज नाही. पण इथल्या शास्त्राला कधी वाटलं नाही की इथला आलुतेदार बलुतेदार याच्याकडे तारण देण्यासारखं काहीच नाहीये. कारण का संपत्तीने म्हणून ह्याला संपत्तीपासून वंचित ठेवलं होतं, जमिनीपासून वंचित ठेवलं होतं. कामाचं श्रम हेच त्याचं भांडवल आहे. आणि ह्याला एक नवीन बँकिंग व्यवस्था पाहिजे की तारण न मागणारी असली पाहिजे. इथल्या शास्त्राने उभं केलं नाही. उद्याचा इथला आलुतेदार बलुतेदार हा उद्योजक करायचा असेल, भांडवलदार करायचा असेल तर इथली नवीन बँकिंग व्यवस्था आली पाहिजे की ज्या नव्या व्यवस्थेने सांगितलं पाहिजे की 90% आम्ही तुला कर्ज देऊ, तारण देण्याची गरज नाही, 10% तुझे घेऊन ये आणि इथला उद्योग तुझा असताना चालू कर. आणि म्हणून म्हटलं की दिवाळखोरीचं असणारं जे सरकार आहे याला नवं काही सुचणार नाही. घराणेशाहीचं जे सरकार आहे ते तुम्हाला असणारं विकसित करणार नाही. कारण का घराणेशाही आणि घराणेशाहीतून सत्ता टिकवायची असेल तर उंबरठा झिजवणारा समूह त्या ठिकाणी पाहिजे. आणि उंबरठा झिजवणारा समूह पाहिजे तर तो अर्ध्या पोटी असला पाहिजे, हे लक्षात घ्या. उद्याची असणारी मी सत्ता आली तर उपाशी पोटी कोणी राहणार नाही, तर इथल्या भरल्या पोटी राहील हे आश्वासन देऊन मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. थांबा थांबा थांबा. आजच्या या सभेचं आयोजन कल्याण लोकसभाच्या वतीनं करण्यात आलं. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित आघाडी, कल्याण लोकसभेचे संघटक डॉक्टर सुरेश गवई आणि तमाम या लोकसभेचा, कल्याण लोकसभेचे सर्व पदाधिकारी यांनी ही सभा अतिशय सुंदररित्यानं या ठिकाणी नियोजन आयोजन केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. काही लोक प्रवेश करू इच्छितात आदरणीय बाळासाहेबांच्या या बहुजन